हा माऊली म्हणतात की जो वृक्षाला लावतो, पाणी घालतो, एक वृक्ष लावतो त्याला पाणी घालून की तो वृक्ष वाढवतो, मोठा करतो, आणि एक त्या वृक्षाला तोडून त्याचा विध्वंस करतो. परंतु म्हणले वृक्ष असा आहे की जो तोडतो तोही त्याच सावलीला बसतो, पाणी घालतो तोही त्याच सावलीला बसतो. दोघा एकशी सावली वृक्ष दे जायसा. की ही वृक्षाची ही एक विशेषता आहे. म्हणून माऊलींनी वृक्षाला एक महापुरुषाची उपमा दिलेली. तिथे काम नाही, क्रोध नाही, काही नाही. जो तोडतो त्यालाही सावली आणि जो लावतो त्यालाही सावली. म्हणजे हे एक फार म्हणजे ऋषीमुनींचा हा एक फार मोठा सिद्धांत आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने की वृक्ष ही एक फार मोठी विभूती आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं की ज्या वेळेला तुकाराम महाराज एकांतामध्ये जंगलामध्ये भंडारा भामचंद्र डोंगरावर जायचे, त्यावेळेला तिथे त्यांना एक स्फूर्ती निर्माण झाली. आपोआप वाणीमधून अभंग तयार झाला. वृक्ष वल्ले आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सरा. की म्हटले वृक्ष, वन्नी, हे सगळं म्हणले काय की आता हे सगळे माझे मित्र आहेत.